आज संकल्पची प्रिन्सेस कारच्या मागच्या सीटवर त्याच्यासोबतच बसली होती आणि अगदी निवांतपणे प्रेमाने त्याच्याकडेच पाहत होती. संकल्प हळूच म्हणाला, विचार करतोय लग्नानंतर आपण रोज सकाळी असं ड्राईव्हला जात जाऊ. प्रवासात तू असं माझ्या शेजारी बसणं मला एवढं समाधान देईल याची मला कल्पनाच नव्हती. असं म्हणत त्याने हात पुढे करून तिचा नाजूक हात अलगद आपल्या हातात घेतला. आतापर्यंत संकल्पकडे एकटक पाहणाऱ्या अंशुलाच्या पापण्या आता लाजेने झुकल्या. तिने संकल्पच्या मजबूत हातातून आपला नाजूक हात सोडवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. संकल्पने तिचा हात आणखीन घट्ट पकडला. अंशुला डोळ्याच्या इशाऱ्याने विनवू लागली, समोर भैया बसले आहेत, प्लीज माझा हात सोडा. संकल्प तिची साखरपुड्याची अंगठी हळूहळू तिच्या बोटात फिरवत म्हणाला, तुझा हात पकडण्याचा अधिकार सुद्धा तुझ्या भावानेच मला दिला आहे. अंशुला अजूनही अस्वस्थपणे कासावीस होत होती. संकल्प तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, तुला आठवते प्रिन्सेस, जेव्हा आपण पुण्याहून शिरूरला जात होतो तेव्हा तू बसच्या अगदी मागच्या सीटवर बसली होतीस आणि मी सगळ्यात पुढे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसलो होतो. मी सतत फक्त तुलाच पाहत होतो, तर तू माझ्यापासून नजर चोरून खिडकी बाहेर पाहत होतीस. तेव्हा माझं मन किती तळमळत होतं. तुझ्या शेजारी असं बसून तुझा हात हातात धरावासा वाटत होता. आणि आता जेव्हा आपण एकमेकांच्या आयुष्याचा भाग झालो आहोत, तरीही तुला माझा हात सोडवून माझ्यापासून दूर बसायचं आहे. अंशुलाने आपल्या नाजूक बोटांना संकल्पच्या बोटात गुंफत अशा मोहक नजरेने त्याच्या डोळ्यात पाहिलं की तिची नजर थेट त्याच्या मनाच्या खोलवर उतरली. संकल्पच्या मनात काहीतरी वेगळंच दाटून आलं आणि त्याला एक अनोखी भावना जाणवली. त्याने अंशुलाची बोटं घट्ट पकडली आणि तिच्या गहिऱ्या काजर भरल्या डोळ्यात हरवून गेला. अंशुलाच्या मनात तर जणू शेकडो फुलपाखरं एकाच वेळी उडू लागली होती, ज्यामुळे तिला एक वेगळीच जाणीव होत होती. या घाबरलेल्या भावनेपासून स्वतःला सावरण्यासाठी तिने ही संकल्पचा हात घट्ट पकडला. दोघंही काहीही न बोलता एकमेकांच्या डोळ्यात हरवून शांत बसले होते आणि एकमेकांची सोबत अनुभवत होते. सर्वप्रथम ते थेट सारनाथला पोहोचले. एका पार्कमध्ये सगळे थोडा वेळ आराम करण्यासाठी थांबले. अंशुला समरसोबत एका बाजूला जाऊन एका बाकावर बसली आणि त्याचा हात पकडून काहीतरी बोलू लागली. त्यांच्यापासून थोड्या अंतरावर अग्रीम सोबत बसलेल्या संकल्पने पाहिलं की दोघा बहीण भावाचं बराच वेळ बोलणं सुरू आहे. त्याने मनात विचार केला, नक्कीच काहीतरी गंभीर विषयावर भाऊ बहिणीची चर्चा सुरू असावी. त्याच्या ओठांवर एक हलकसं हसू उमटलं. त्याने विचार केला, आता चर्चा सुरू झालीच आहे तर थोड्या वेळात सगळ्यांसमोरही येईल. संकल्प अंशुलाकडे पाहत असल्याचं पाहून अग्रीमने त्याची मस्करी करत विचारलं, काय साले साहेब, मन लागत नाहीये का? सांगा, तुमच्या साले साहेबांकडे तुमची शिफारस लावू का? संकल्पने त्याची मान पकडत म्हटलं, ओय, तुला कोणी सांगितलं की माझं मन लागत नाहीये? खरंच तू माझी मदत करणार आहेस का? आजकाल मोठी दया दाखवतोयस. अग्रीम मनात विचार करू लागला, बहुतेक माझ्यात त्या साल्या साहिलचा भूत शिरलाय, म्हणूनच विनाकारण या डेव्हिलशी पंगा घेतोय. संकल्पाच्या हाताचा दबाव त्याच्या मानेवर वाढू लागला. तेव्हा अग्रीम म्हणाला, अरे नाही यार, मी तुझा मित्र आहे, तर तुझी काळजी मी नाही घेणार तर कोण घेणार? तू ना छोट्या छोट्या गोष्टी मनावर घेतोस. संकल्पही आता अग्रीमची चांगलीच फिरकी घेण्याच्या मूडमध्ये होता. त्याने त्याच्या कमरेभोवती हात ठेवत विचारलं, माझं सोड, तुझं सांग, तुझं मन लागत नसेल तर मी तुझ्यासाठी काही करू का जिजू? अग्रीम कसा बसा संकल्पच्या पकडीतून सुटून पळत म्हणाला, आई शपथ, पुन्हा तुझ्याशी पंगा घेणार नाही. संकल्पने त्याचा पाठलाग करून त्याला पकडलं आणि एका बाकावर दोघे काही वेळ मुलांसारखे मस्ती करू लागले. त्यांच्या या बालिश खोड्या पाहून दूर बसलेले त्यांचे आई वडील सुद्धा हसत होते. त्यानंतर दिवसभर बनारसची काही खास ठिकाणं फिरल्यानंतर शेवटी सगळे रामनगरच्या किल्ल्यात पोहोचले. किल्ल्याच्या गच्चीवर जाऊन सगळे आपापल्या सोयीनुसार वेगवेगळ्या ठिकाणी बसून आराम करू लागले. रतन सिंगजी आपल्या मंडळींसोबत खाली गंगा नदीच्या काठाने फेरफटका मारत होते. दिशा, अखिल आणि रिधिमा अग्रीम कुठेच दिसत नव्हते. कदाचित एकमेकांसोबत थोडा वेळ एकांतात घालवण्यासाठी ते गच्चीवर कुठेतरी दूर गेले असावेत. अंशुला महिमाजींसोबत त्यांच्या ग्रुपमध्ये बसून गप्पा मारत होती. समर मात्र एका बाजूला नदीकडे तोंड करून शांतपणे सूर्यास्त पाहत उभा होता. तेवढ्यात आयरा त्याच्या मागे येऊन उभी राहिली आणि हळूच म्हणाली, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे समरजी. तिचा आवाज ऐकून समर लगेच मागे वळला. ती अगदी त्याच्या मागे उभी राहून त्याच्याकडेच पाहत होती. समरने अगदी शांतपणे विचारलं, हो बोला ना.
थँक्यू समरजी, असं म्हणत तिने नजर खाली केली. समरला तिच्या मनातलं समजलं होतं, पण थोडी मस्करी करत तो म्हणाला, ब्रेकफास्टसाठी? आयरा दचकून त्याच्याकडे पाहू लागली. समरने लगेच तिच्यावरची नजर हटवून दुसरीकडे पाहिलं. आयरा म्हणाली, नाही, मला बुडण्यापासून वाचवल्याबद्दल. समर सहजपणे म्हणाला, ती तर माझी जबाबदारी होती. तुम्ही संकल्पजींची बहीण आहात. शिवाय माझ्या जागी दुसरं कोणी असतं तर त्यानेही तेच केलं असतं. मग दूर आकाशात मावळणाऱ्या सूर्याकडे पाहत तो शांत उभा राहिला. आयराने विचारलं, तुम्हाला मावळता सूर्य पाहायला आवडतो? समर म्हणाला, तसं नाही, मला या गंगेचा विस्तार पाहायला खूप आवडतो. नजर जाईल तिथपर्यंत फक्त पाणीच पाणी दिसतं. समरचं म्हणणं आयराला फारसं समजलं नाही, पण तरीही समोर पसरलेलं निसर्गाचं सौंदर्य त्याच्या नजरेतून पाहण्याचा प्रयत्न ती करू लागली. त्यांच्या जवळच्याच भिंतीच्या पलीकडे थोड्याच वेळापूर्वी येऊन उभा राहिलेला संकल्प निसर्गाच्या या जादुई दृश्यात सगळं विसरून हरवून गेला होता. पण अचानक त्यांचं बोलणं कानावर पडताच तो मनात विचार करू लागला. नियती ही किती अद्भुत असते. आपण काहीही केलं तरी शेवटी होतं तेच जे देवाने लिहून ठेवलंय. या दोघांचं भेटणंही नियतीने ठरवलं असेल तर हे दोघे एकमेकांना भेटणारच. आपण कोण असतो निर्णय घेणारे? जसं माझं आणि माझ्या एंजलचं भेटणं नियतीने ठरवलं होतं. गेली 3 वर्ष आम्ही एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो, पण एकमेकांना पाहिलं सुद्धा नव्हतं. आणि जेव्हा भेटण्याची वेळ ठरली तेव्हा कुठून तरी येऊन आम्ही स्वतःच एकमेकांना धडकलो. मग त्याची नजर समोर दूर आकाशात हरवून गेली. आकाशाचा रंग आता सावळा होत चालला होता आणि त्यात मावळत्या सूर्याच्या लाल रंगाची छटा अधिक गडद होत होती. किल्ल्याच्या एका टोकाजवळ उभ्या असलेल्या संकल्पच्या मनातही मावळत्या सूर्याची उदासी उतरली. राहून राहून त्याची नजर त्याच्यापासून 2 पावलं दूर बसलेल्या अंशुलाकडे जात होती. तो मनात विचार करत होता, या मिलनाचं सुख फक्त काही क्षणाचंच आहे, जे नियतीने माझ्या पदरात टाकलंय. अजून फक्त 2 दिवस, त्यानंतर पुन्हा तोच दुरावा, तेच विरह आणि पुन्हा तीच बेचैनी. कसं जगू शकेन मी? जर अंशुला यादवांची हाऊसमध्ये पूर्णपणे सुरक्षित आणि आनंदी असती तर कदाचित माझ्या मनाला एवढी चिंता नसती. तिच्या आनंदातच माझा आनंद आहे असा विचार करून मी काही दिवस काढले असते. पण मला माहित आहे, तिची काकी असताना सर्व सुख सुविधांनी भरलेलं यादवंशी हाऊस सुद्धा अंशुलाला आनंदी ठेवू शकणार नाही. या विचारांच्या गोंधळात अडकलेल्या संकल्पाला अचानक अंशुलाची कमतरता जाणवू लागली. त्याने एक नजर अंशुलाकडे पाहिलं. ती थोड्या अंतरावर दगडी पायऱ्यांवर आई, मोठ्या आई आणि अग्रीमच्या आईसोबत बसून हसत होती. तिच्या मोठ्या मोठ्या काजळलेल्या डोळ्यांना गोल गोल फिरवत ती लेडीज टॉकचा पुरेपूर आनंद घेत होती. संकल्पने मनातच म्हटलं, दिस इज नॉट फेअर एंजल. माझं मन तुझ्यापासून दूर जाण्याचा विचार करूनच तुटून जातंय आणि तू आहेस की तुला माझी काही काळजीच नाही. तुला तर फक्त गप्पा मारण्यातच इंटरेस्ट आहे, पण मी स्वतःवर हा अन्याय होऊ देणार नाही. त्याने आपल्या मोबाईलवर एक चारोळी टाईप करून अंशुलाच्या नंबरवर पाठवली. 4 दिवसांचं आयुष्य मागून आलो होतो. 2 दिवस तुझ्या ओढीत निघून गेले, 2 तुझ्या प्रतीक्षेत. जगण्याची आस होती तुझ्या सोबतची, पण उरलेले क्षणही फक्त तुझी वाट पाहण्यात गेले. मेसेज वाचताच अंशुलाची नजर संकल्पला शोधत त्या टोकापर्यंत पोहोचली, जिथे मावळत्या सूर्यासोबत तिच्या ॲडव्होकेट साहेबांच्या आशाही मावळत चालल्या होत्या. संकल्पला एवढं उदास उभं पाहून अंशुलाला राहवलं नाही. तिने महिमाजींना म्हटलं, आई, मी त्यांना विचारून येते, मंदिरात कधी जायचं आहे? महिमाजी सगळं समजून हसत म्हणाल्या, हो बेटा, जा. तुम्हीही थोडं फिरून घ्या. अंशुला शांतपणे संकल्प जवळ जाऊन त्याचा हात आपल्या कोमल हातात घेऊन उभी राहिली. संकल्पाला ती आपल्या जवळ आल्याची जाणीव होती, पण त्याने नजर समोरून हटवली नाही. अंशुला आणखीन जवळ जाऊन त्याची बाजू पकडून उभी राहिली आणि त्याच्या खांद्यावर आपलं डोकं टेकवलं. संकल्पने एका हाताने अंशुलाच्या कमरेवरून हात फिरवत तिला अगदी जवळ घेतलं. आतापर्यंत कुठं होतीस? मी किती वेळापासून तुझी वाट पाहत होतो. संकल्पने एक दीर्घ श्वास घेत म्हटलं. अंशुला अडखडत म्हणाली, ते मी येतच होते, पण आंटींनी मला असं सांगून थांबवलं की थोडा वेळ त्यांच्या जवळ बस. संकल्प दूरवर पसरलेल्या नदीकडे पाहत उदासपणे म्हणाला, सगळ्यांची काळजी आहे तुला, फक्त माझीच नाही. नशिबाकडून थोडासा वेळ मागून आणला होता तुझ्यासोबत घालवण्यासाठी, पण तुला तर माझी काहीच काळजी नाही. अंशुला हळूच संकल्पाच्या समोर येऊन त्याच्या छातीवर डोकं टेकवून उभी राहिली आणि म्हणाली,
असं नाहीये की मला तुमची काळजी नाही. मलाही स्वतःहून तुमच्या जवळ यायचं होतं. पण तुम्ही मला सगळ्यांसोबत सोडून गेलात. असा विचार करून की मी त्यांच्यात व्यस्त आहे आणि तुम्ही तिथून निघून गेलात हे मला कळणारही नाही. किंवा तुम्ही तिथे असलात किंवा नसलात, मला काहीच फरक पडणार नाही. असं म्हणता म्हणता अंशुलाच्या डोळ्यात पाणी आलं. अंशुलाच्या डोळ्यातील ती ओल संकल्पच्या हृदयाला चिरत होती. का कोण जाणे, पुन्हा एकदा ते दोघे एकमेकांच्या सोबत असूनही भावूक होत होते. संकल्प म्हणाला, तू इथे तुझ्या माणसांसोबत आहेस. तुझा भाऊ, काका आणि आजी तुझ्या सोबत आहेत. मग तुला माझी कमतरता कुठे जाणवणार? अंशुलाने त्याच्या डोळ्यात पाहत त्याचा एक हात आपल्या हृदयावर ठेवला आणि म्हणाली, तुम्ही माझ्या समोर आहात सर. तुमच्यापासून दूर जाणं म्हणजे एखाद्या माशाला पाण्याबाहेर काढून वाळूत तडफडण्यासाठी सोडणं. माझीही अवस्था त्या माशासारखी होते आणि तुम्ही म्हणता की मला तुमची कमतरता जाणवत नाही. संकल्प म्हणाला, अशी अवस्था तर माझी होते जान. तुझ्यापासून दूर राहून मला एका क्षणासाठीही चैन पडत नाही. तुला भेटण्याच्या आशेने तर कोणाचीही पर्वा न करता मी वेड्यासारखा धावत आलो. मग त्याने अंशुलाच्या डोळ्यातील पाणी अलगद पुसत म्हटलं, तुला माहित आहे मला किती असह्य वाटतं. मला इच्छा असूनही तुला माझ्या आयुष्यात पूर्णपणे सामावून घेता येत नाही. तुझा अजून फायनल इयर बाकी आहे. तुझ्या शिक्षणात कोणत्याही प्रकारचा अडथळा मला आणायचा नाही. पण माझं मन माझ्याच ताब्यात नाही. कारण माझं मन कोणताही लॉजिक, कोणताही तर्क मानायला तयार नाही की माझी जान माझ्याशिवाय कुठे सुरक्षित असू शकते. माझं मन फक्त एकाच हट्टावर अडून बसलंय. तुला माझं बडवून प्रत्येक संकटापासून, प्रत्येक धोक्यापासून वाचवत माझ्या जवळ लपवून ठेवावं. आणि तू ज्या क्षणी माझ्या नजरेपासून दूर जातेस, त्या क्षणी ही भीती मला एका क्षणासाठीही शांतपणे जगू देत नाही. असं म्हणत त्याने तिला आपल्या मिठीत घेतलं. अंशुला ही संकल्पला आपल्या बाहूमध्ये घट्ट सामावून घेत म्हणाली, मी स्वतःची पूर्ण काळजी घेईन सर. काहीही होणार नाही. हे दिवसही निघून जातील आणि पुन्हा मी तुमच्या डोळ्यांसमोर असेन. त्या क्षणी संकल्पच्या आश्रयात तिला किती समाधान मिळत होतं हे ती शब्दात सांगू शकत नव्हती. हा अनुभव फक्त जगता येत होता आणि सध्या ती तेच करत होती. संकल्पने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं, आता निघूया एंजल. आपल्याला महादेवाच्या मंदिरातील आरतीला वेळेत पोहोचायचं आहे. साखरपुड्यानंतर संकल्प आणि अंशुला पहिल्यांदाच बनारसला आले होते. म्हणून अम्माजींनी समरला सांगून दोघांसाठी बाबा विश्वनाथाच्या मंदिरात विशेष पूजा ठेवली होती. सकाळी निघताना अम्माजींनी सगळ्यांना बजावून सांगितलं होतं की मंदिरात जाण्यापूर्वी प्रत्येकाने आंघोळ करून तयार होऊन जायचं. आता वेळ कमी होता, त्यामुळे यादवंशी हाऊसमध्ये परत जाऊन सगळे घाईघाईने तयार झाले आणि मंदिरात पोहोचले. संध्याकाळची आरती सुरू झाली होती आणि त्यानंतर लगेच त्यांची पूजा होणार होती. मंदिराच्या एका भागात पूजेची तयारी करण्यात आली होती. संकल्प, अंशुला आणि बाकीचे सगळे कपल्स पूजेसाठी जोडीने बसले होते. आयरा आपल्या आई वडिलांसोबत बसली होती, तर समर संकल्प आणि अंशुला सोबत बसला होता. यावेळी पांढरा कुर्ता आणि चुडीदार घातलेल्या संकल्पच्या कपाळावर तिलक लावताच त्याच्या चेहऱ्याचं तेज आणखीन खुलून आलं. समोर सगळ्यांच्या मध्ये बसलेली अंशुलाही पापण्या वर करून त्याच्याकडे पाहण्यापासून स्वतःला रोखू शकत नव्हती. हे वेगळंच की संकल्पची नजर तिच्या नजरेला मिळताच तिच्या पापण्या लाजेने खाली झुकत होत्या. अंशुलानेही लाल रंगाची साडी नेसली होती. तिचे लांब सडक केस तिने मोकळे सोडले होते. कानात छोट्या छोट्या सोन्याच्या इयरिंग्स आणि गळ्यात संकल्पने घातलेली चैन होती. एवढ्या साध्या लुकमध्येही अंशुला एखाद्या अप्सरेसारखी सुंदर दिसत होती. अंशुलाला असं साडीत पाहून संकल्पला आपली नजर तिच्यावरून हटवणं कठीण झालं होतं आणि त्यांच्या शेजारी बसलेला समर आपल्या बहिणीला आणि होणाऱ्या मेहुण्याला एकमेकांच्या प्रेमात हरवलेलं पाहून मनोमन खूप आनंदी होत होता. डोळे मिटून तो महादेवाकडे प्रार्थना करत होता, प्रभू, माझ्या बहिणीला आणि मेहुण्याला सदैव सुखी ठेवा. त्यांना दीर्घ आयुष्य द्या. त्याच्या मिटलेल्या पापण्यांवर अश्रूंचे काही थेंब चमकू लागले. अंशुलाने प्रेमाने आपल्या पदराच्या टोकाने ते पुसले आणि अलगद आपल्या भावाचा हात धरून बसली. पूजा संपल्यानंतर सगळे आरती करू लागले. अंशुलाने आपल्या डोक्यावर पदर घेतला होता, पण आरतीच्या मधातच तिचा पदर डोक्यावरून खाली घसरला. तिच्या हातात आरतीची थाळी होती, त्यामुळे ती थोडी अस्वस्थ झाली. तेवढ्यात असं काही घडलं की महिमाजी, रतनजी, आत्या आणि मामाजी आधी तर क्षणभर चकित झाले आणि नंतर सगळ्यांच्या ओठांवर हसू उमटलं. अंशुलाचा पदर खाली पडताच संकल्पने आरतीची थाळी बाजूला ठेवून तिचा पदर पुन्हा अलगद तिच्या डोक्यावर व्यवस्थित केला.
त्याच्या या कृतीने अंशुला तर लाजेने अक्षरशः जमिनीत गडावी अशी झाली होती आणि ती हळू संकल्पाच्या पुढे येऊन त्याच्या आड उभी राहून सगळ्यांपासून लपण्याचा प्रयत्न करू लागली. दिवसभर वाराणसीचं दर्शन घेतल्यानंतर सगळे थोडे थकलेले यादवंशी हाऊसमध्ये परतले. तेव्हा आश्चर्याने त्यांचे डोळेच विस्फारले. त्यांना इथून निघून जेमतेम 2.5-3 तासच झाले होते आणि एवढ्या वेळातच इथलं संपूर्ण दृश्य बदलून गेलं होतं. आता लाईट पिंक रंगाच्या नीटनेटकेपणाने लावलेल्या झालरी आणि फुलांनी सजलेलं यादवंशी हाऊस आपल्या होणाऱ्या जावयाचं आणि त्याच्या परिवाराचं स्वागत करण्यासाठी पूर्णपणे सज्ज उभं होतं. पांढऱ्या शुभ्र भिंतींवर लाईट पिंक झालरीमुळे घर आणखीन मोहक आणि प्रसन्न दिसत होतं. सगळ्यांच्या पापण्यांनी तर क्षणभर लवायला सुद्धा नकार दिला होता. घरच्या दारात कमल किशोरजी आणि अम्माजी त्यांच्या स्वागतासाठी उभे होते. रतन सिंगजींनी आपल्या मित्राच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, कमल यार, आत्ता माझ्या लक्षात आलं की तू आमच्यासोबत का आला नव्हतास. कमल किशोरजी म्हणाले, अरे तुम्ही तर आमचे मित्र आहातच, पण संकल्प बेटा आणि तुमचं संपूर्ण कुटुंब पहिल्यांदाच आमच्या घरी आलं आहे. मग तुमचा पूर्ण रीतिरिवाजाने आदर सत्कार करणं तर आमचं कर्तव्यच आहे. रतनजींनी कमल किशोरजींना मिठी मारली आणि थोड्या मिश्किल मूडमध्ये आपल्या व्याहींना छेडत म्हणाले, यार कमल, एवढी तयारी तू करूनच ठेवली आहेस तर मग रिकाम्या हाताने परत का जावं. आजच एखादा चांगला मुहूर्त काढून अंशुला आणि संकल्पचं लग्न लावून देऊया आणि अंशुलाला आपल्यासोबत घरी घेऊन जाऊया. महिमाजी म्हणाल्या, तुम्ही तर माझ्या मनातलंच बोललात. माझ्याही मनात हेच होतं. आपलं संपूर्ण कुटुंब इथे एकत्र आलं आहे, मग दोघांचं लग्न लावून देऊया. आणि सगळे मोठमोठ्याने हसू लागले. पण अंशुला मात्र या सगळ्या गमतीमुळे पुरती लाजेने लाल झाली होती. ती हळूच समरच्या मागे लपून जमिनीकडे नजर लावून उभी राहिली. संकल्पने अंशुलाची ही अवघडलेली अवस्था ओळखली आणि तिला यातून बाहेर काढण्याचा मार्ग शोधू लागला. कारण आपल्या आईसमोर तो आपलं लाड, राग, हट्ट सगळं दाखवू शकत होता, पण वडिलांसमोर फार गरज असेल तेव्हाच तो बोलायचा. आणि यावेळी गंमत त्याचे वडीलच आपल्या व्याहीसोबत करत होते. त्यामुळे तो शांतपणे आपली नाराजी मनातच आवरण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात अग्रिमच्या डोळ्यातली खोडकर कल्पना त्याला चिथावून गेली. तो हळूच संकल्पच्या कानात म्हणाला, अबे, तुझी तर निघालीच. आजच तू हवन केलंस आणि आजच महादेवाने तुझी झोळी भरली. संकल्पने अग्रिमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. तेव्हा अग्रिमने त्याची बाजू पकडून म्हटलं, यार तुमच्याकडे एका मंडपात 2-2 लग्न करण्याची पद्धत आहे ना, मग माझीही शिफारस लावून दे. इकडे आधी सुरू असलेल्या गमतीमुळे संकल्प थोडा वैतागला होता. यावेळी तो अग्रिमला फार काही बोलू शकत नव्हता, पण त्याने अग्रिमच्या खांद्यावर जोरात दाब देत म्हटलं, नक्की लावतो, पण आमच्याकडे अजून एक पद्धत आहे. लग्नानंतर वराची सासरच्या मंडळींच्या हातून छडीने धुलाई होते. सांग, अजूनही लग्न करायचं आहे. अग्रिमने चेहरा पाडत म्हटलं, काय यार, तूही गमतीत बोललेल्या गोष्टीला सिरियसली घेतोस. मी तर फक्त गंमत करत होतो. इथे अंशुलाचा हात धरून दिशा म्हणाली, तुम्ही जिचं लग्न करून घेऊन जाण्याच्या गोष्टी करत आहात, एकदा तिलाही विचारा. वेणी तर आपल्या भावाच्या मागे लपून उभी आहे. अंशुलाकडे पाहून आता समरलाही थोडं अवघडल्यासारखं होत होतं. मग संकल्प महिमाजींना हळूच म्हणाला, इनफ आई, प्लीज स्टॉप इट. महिमाजींना समजलं की आता विषय बदलण्यातच भलं आहे, नाहीतर त्यांचा हा अकडू पुन्हा आपल्या जुन्या फॉर्म मध्ये आला तर आज सगळ्यांची पार्टी खराब होईल. त्या हसत म्हणाल्या, आमची गंमत मस्करी तर सुरूच राहील. आता लवकर चला आणि सगळे पार्टीसाठी तयार व्हा, नाहीतर उशीर होईल. थोड्या वेळाने अंशुलाच्या खोलीत तिचा बेड मुलींच्या कपड्यांनी पूर्ण भरून गेला होता. त्यातच अंशुला, आयरा, रिदिमा आणि दिशा आजच्या पार्टीसाठी एकमेकींचे कपडे ठरवण्याच्या प्रयत्नात मग्न होत्या. तितक्यात संकल्पला आपल्या खोलीत येताना पाहून दिशा म्हणाली, अरे छोट्या, तू असा आत कसा घुसलास. संकल्पने लगेच उत्तर दिलं, दिसत नाही का, स्वतःच्या पायांनी चालत आलोय. एनी प्रॉब्लेम. सोफ्यावर पसरलेले कपडे उचलून संकल्पने ते बेडच्या एका बाजूला फेकले. त्यातले सगळे कपडे दिशाच्या डोक्यावर जाऊन पडले. ती रागाने म्हणाली, छोट्या, हे काय आहे. संकल्प सोफ्यावर बसत म्हणाला, बसायच्या जागेवर सामान ठेवलं असेल तर असंच डोक्यावर पडणार. दिशाने डोकं धरत म्हटलं, पण तू माझ्या डोक्यावर मुद्दाम मारलंस. संकल्प म्हणाला, वरच्याची थोडी तरी भीती बागळताई. नुसते कपडे पडल्याने कोणाला दुखापत होत नाही, पण तुला ओरडायचंच असेल तर अजून काही फेकून ट्राय करू का. दिशा म्हणाली, आता वाटतं तुझी तक्रार आईकडेच करावी लागेल. तुझं लग्न होणार आहे, पण अजून तुझं बालपण काही गेलं नाही
आणि हद्द तर तेव्हा झाली जेव्हा पहिल्यांदाच आपल्या सासरी येऊनही तू हे सगळं करतोयस. संकल्प लगेच म्हणाला, लग्न होणार आहे, अजून झालेलं नाही आणि तुमच्यासारख्या बहिणी असताना हे एवढ्या लवकर होणारही नाही. नेहमी माझ्या प्रिन्सेसला घेरून बसलेल्या असता. असं म्हणत त्याने दिशाच्या मागे नजर खाली करून बसलेल्या अंशुलाकडे पाहिलं. दिशा म्हणाली, काहीतरी राज बाळग छोट्या, सगळ्यांसमोर काहीही बोलतोस. सगळ्या मुलींनी तोंडावर हात ठेवून हसायला सुरुवात केली. संकल्पने अंशुलाकडे पाहत मिश्किलपणे म्हटलं, हे लाजणं वाजणं करण्यासाठी माझी प्रिन्सेस आहे ना. सगळ्यांच्या नजरा एकाच वेळी अंशुलाकडे वळल्या. तिच्या मनात आलं की आत्ता इथून गायबच व्हावं. ती मनात म्हणत होती, हे कुठेही सुरू होतात, ना जागा पाहतात ना वेळ. सगळ्यांना माहित होतं की संकल्प इथे का आला आहे, पण त्यांना आपल्या भावाला छेडण्याची संधी मिळाली होती. संकल्प त्यांचा हेतू ओळखून म्हणाला, आपण आधीच खूप लेट झालोय आणि तुम्हा लोकांना तयार व्हायला तर रात्र होईल. असं करतो समरजींना सांगून आजची पार्टीच कॅन्सल करून टाकतो. मग बेडवरचे कपडे एका बाजूला सारून त्याने उशीचा आधार घेत आडवं होत म्हटलं, काय म्हणणं आहे तुमचं. तिन्ही मुली लगेच उठून उभ्या राहिल्या आणि आपापले कपडे उचलत म्हणाल्या, आम्ही तयार आहोत, फक्त कपडे बदलायचे आहेत. आणि आपापले ड्रेस घेऊन त्या तिथून निघून गेल्या. आतापर्यंत ज्या बेडवर बसायलाही जागा नव्हती, त्याच्या एका कोपऱ्यात आता फक्त अंशुला आपल्या कपड्यांमध्ये बसली होती आणि तिला समजत नव्हतं की आता काय करावं. तिने मनात विचार केला, आपणही इथून आपले कपडे घेऊन आजीच्या रूम मध्ये जावं का. ती उठणार इतक्यात संकल्प उठून अगदी जेंटलमॅन सारखा तिच्या समोर येऊन बसला. काही क्षण दोघे तसेच शांत बसून राहिले. मग संकल्पने हळूच विचारलं, तू माझ्या जवळ येशील का काही क्षणासाठी. अंशुला कदाचित या क्षणाची वाट पाहत होती. ती आपल्या जागेवरून थोडी पुढे सरकून संकल्पाच्या जवळ आली. संकल्पने काही न बोलता आपल्या एंजलला मिठीत घेतलं आणि तिच्या त्या आपुलकीच्या स्पर्शाला आपल्या मनात साठवून घेतलं. मग तो हळूच म्हणाला, तुला कोणत्याही गोष्टीची चिंता करण्याची गरज नाही. जी गोष्ट तुला त्रास देईल ती मी होऊ देणार नाही. अंशुला म्हणाली, मी त्रासले नव्हते सर, ते सगळे आजच लग्नाची गोष्ट करू लागले म्हणून मला थोडी लाज वाटत होती, बस एवढंच. संकल्पने मिश्किलपणे तिच्या डोळ्यात पाहत विचारलं, म्हणजे तूही बाबांच्या बोलण्याशी सहमत आहेस. अंशुलाने लाजत त्याच्या खांद्यावर हलकासा धक्का देत म्हटलं, तुम्ही ना खरंच खूप वाईट आहात. पण संकल्पला तिला छेडण्यात फार मजा येत होती. तो म्हणाला, जेव्हा खरंच आपलं लग्न होईल तेव्हाही तू अशीच लाजणार का. तुझी ही लाज एक दिवस माझा जीव घेणार आहे. अंशुलाने त्याच्या तोंडावर बोट ठेवून त्याला बोलण्यापासून थांबवलं आणि म्हणाली, मी असं काही होऊ देणार नाही. मी तर स्वतःच त्या दिवसाची वाट पाहत आहे. असं म्हणत ती पुन्हा एकदा संकल्पच्या मिठीत शिरली. दोघे काही वेळ शांतपणे एकमेकांच्या मिठीत हरवून एकमेकांची जवळीक अनुभवत राहिले. मग थोड्या वेळाने संकल्पने तिला आपल्यापासून अलग करत एक गुलाबी रंगाचा ड्रेस तिच्या खांद्याला लावून म्हटलं, आज तू हा घाल, तुला पाहतच राहतील सगळे. अंशुलाने तिच्या खांद्यावर असलेल्या त्याच्या हातावर आपला हात ठेवत म्हटलं, थँक्यू सर, मला काही सुचत नव्हतं की काय घालावं. तुम्ही माझं काम सोपं करून दिलं. संकल्प मोठ्या अदबीने थोडं वाकून एक हात छातीवर ठेवत म्हणाला, इट्स माय प्लेजर एंजल. मग निघताना तो पुन्हा अंशुलाकडे वळला आणि म्हणाला, आता पार्टी कदाचित उशिरा संपेल. मग रात्री उशिरा मला तुमची भेट होणार नाही म्हणून. संकल्प तिच्याकडे हसत पाहत तिथून निघून गेला. अंशुलाला समजलं होतं की जाताना तो आत्ताच तिच्याकडे पुन्हा येण्याचं कारण सांगून गेला आहे. संकल्पच्या पसंतीचा गुलाबी रंगाचा अनारकली सूट घातलेली अंशुला आज आपल्या सौंदर्याने अप्सरांनाही मागे टाकत होती. लॉन मध्ये जाण्यापूर्वी स्वतःला एकदा त्याच्या नजरेत पाहण्याची इच्छा मनात घेऊन तिची पावलं संकल्पच्या रूम कडे वळली. रूम जवळ पोहोचताच ती थोडी संकोचली. तिने संकल्पला आपल्या रूम मधून बाहेर निघताना पाहिलं नाही आणि संकल्पने एका क्षणात तिची नाजूक मटगट पकडून तिला रूम मध्ये ओढलं. तिला दरवाजाला टेकवत तो तिच्याकडे एकटक पाहू लागला. अखेर अजून किती वेळा मला घायल करणार आहेस तू. अंशुला थरथरत म्हणाली, आता मी काय केलं. मी मी तर आईंना भेटायला चालले होते. संकल्प तिच्या केसांच्या सुगंधात हरवत म्हणाला, एकदा तरी खरं सांग ना जान, तू स्वतःला माझ्या डोळ्यात पाहायला आली होतीस ना. अंशुलाने फक्त होकारार्थी मान हलवली. संकल्प म्हणाला, तुला जितक्या वेळा पाहतो तितक्या वेळा पुन्हा तुझ्यावर प्रेम करून बसतो. तुझे हे काजळाने सजलेले ते मोठे मोठे डोळे माझ्यावर काळी जादू करतात.
तुझ्या रेशमी केसांमध्ये मी पूर्णपणे अडकून जातो. माझ्या या छोट्याशा बिचाऱ्या हृदयाने शेवटी किती संयम ठेवायचा जान. अंशुला त्याच्या डोळ्यात पाहत हसून म्हणाली, तुम्ही वकिली शिकायलाच नको होती सर. तुम्ही तर एखादे कवी किंवा फिलोसॉफर व्हायला हवे होते. संकल्प हसत म्हणाला, हे सुद्धा तुमचंच कर्तृत्व आहे जान. तू मला इतकं बदलून टाकलंय की मी आता मीच राहिलो नाही. अंशुला म्हणाली, आता लॉन मध्ये जाऊया, नाहीतर कुणीतरी येईल. संकल्पने तिच्या कानामागचे केस अलगद बाजूला करत म्हटलं, पण मी तुला अशा प्रकारे सगळ्यांसमोर जाऊ देणार नाही. कुणाची नजर लागेल. आधी नजर काढायचा टीका लावतो. मग तिच्या कानाजवळ हळूच म्हणाला, असाच लावतात ना नजर काढायचा टीका. असं म्हणत अलगद तिच्या कानामागे ओठ टेकवले. अंशुला कसं बसं स्वतःला सावरत तिथेच उभी राहिली. संकल्प म्हणाला, आता जा प्रिन्सेस. आता तुला कुणाचीही नजर लागणार नाही. अंशुला मोठ्या कष्टाने त्याच्याकडे पाहत म्हणाली, तुम्हीही माझ्यासोबत चला ना. संकल्प म्हणाला, तू जा प्रिन्सेस. समरजींचा फोन आला होता. त्यांना माझ्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे. मी त्यांचीच वाट पाहतोय. थोड्या वेळाने येतो. पार्टीमध्ये घरचेच लोक सहभागी होते, पण कमल किशोरजींच्या पार्टीत कोणतीही कमतरता नव्हती. अगदी बनारसी अंदाजात मोगऱ्याची सजावट, केवड्यापासून गुलाबाच्या सरबतापर्यंत आणि बनारसच्या एकापेक्षा एक प्रसिद्ध मिठाया व स्वादिष्ट पदार्थ सगळ्यांसमोर वाढले जात होते. कमल किशोरजी आणि अम्माजी स्वतःच्या हाताने सगळ्यांना आग्रहाने जेवण वाढत होते. पुन्हा एकदा सगळी मुलं मुली लॉनच्या एका बाजूला बसली होती आणि सगळे मोठे एका बाजूला बसून शरबत आणि स्नॅक्सचा आस्वाद घेत होते. पण आजची पार्टी खरंच रिकामी जाणार नव्हती. कुणालाच माहित नव्हतं की आज इथे दोन वेगवेगळ्या वाटांवर चालणाऱ्या दोन व्यक्तींच्या वाटा आणि मंजिल एक होण्याची सुरुवात होणार होती. आज आयरा मात्र थोडी शांत होती. तसं पाहिलं तर तिच्या शांत राहण्याचा अर्थ ती पूर्णपणे गप्प होती असा अजिबात नव्हता. फक्त आज ती स्वतःहून काही धक्कादायक प्रश्न विचारत नव्हती आणि ना समरला कोणत्या प्रकारे त्रास देत होती. कदाचित दिशाने सकाळी बोललेल्या गोष्टीला तिने सिरियसली घेतलं होतं. मग दिशा समरला म्हणाली, समर भाई, आजच्या पार्टीचे होस्ट तुम्ही आहात. त्यामुळे आजच्या पार्टीत रंग भरण्यासाठी तुम्हालाच काहीतरी करावं लागेल. समर थोडा संकोचत म्हणाला, मी या बाबतीत अगदी अनाडी आहे. तुम्ही लोकच काही आयडिया द्या. आयरा विचारात हरवून अचानक बोलून गेली, अंताक्षरी खेळूया. समरने लगेच होकार देत म्हटलं, आज तर अंताक्षरीसाठी आम्हीही तयार आहोत. आम्हीही काही गाणी तयार करून ठेवली आहेत. सगळे हसले. समर थोडा लाजल्यासारखा झाला. त्याने डोक्यावरून हात फिरवत सगळ्यांकडे पाहून स्माईल केली. रिधिमाने आश्चर्याने विचारलं, काय बात आहे समर भाई, आमच्यासोबत अंताक्षरी खेळण्यासाठी तुम्ही गाणी तयार करून ठेवली आहेत. समर हलकसं हसत म्हणाला, आमच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता रिधिमाजी. अग्रिमने मध्येच आपली टांग अडवत म्हटलं, आता काय करणार. या दिल्लीच्या मुलींचा सामना करण्यासाठी आम्हा मुलांना पूर्ण होमवर्क करून यावं लागतं. अंशुला हसत म्हणाली, असं काही नाही. भैया तुमच्यासमोर थोडे संकोचतात. नाहीतर भैया खूप छान गातात. हार्मोनियम सुद्धा वाजवतात. महादेवांची भजनं आणि गझलही गातात. हे ऐकून सगळ्यांचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. दिशा म्हणाली, म्हणूनच समरजींचा आवाज आणि त्यांची अदब पाहून असं कधीच वाटलं नाही की त्यांना गाता येत नसेल. आपली युवा टीम तर अंताक्षरीचा पुरेपूर आनंद घेत होती आणि दुसरीकडे अम्माजीच्या जिभेवर जणू आज सरस्वती विराजमान झाली होती आणि त्या दोन व्यक्तींच्या जन्मपत्रिका जुळवण्याच्या तयारीत होत्या. त्या म्हणाल्या, तुम्हा सगळ्यांना हात जोडून एक विनंती करायची आहे. आणि सगळ्यांच्या नजरा अम्माजींकडे वळल्या. मित्रांनो, पुढच्या भागात अम्माजी सगळ्यांना समर आणि आयराच्या लग्नाबद्दल विचारणार आहेत. सगळीकडे आनंदी आनंद आहे, पण त्या आनंदाच्या क्षणात तुम्हाला एक वाईट बातमी ऐकायला मिळेल. आता ती कोणती ते पाहण्यासाठी माझा पुढचा व्हिडिओ नक्की पहा. आणि आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.